साई एकविरा बीट्स कडून आयुष आणि गौरवसाठी प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आई एकविरा बीट्स कडून हे पारितोषिक असेल. आपल्या आवडीच्या खेळाडूंना हे पारितोषिक. चला प्लीज लवकरात लवकर सामना सुरू करा. मागचा सामना खूप चांगल्या पद्धतीने चित्तथरारक पाहायला मिळाला. अवघ्या पहिल्या 2 बॉल डॉट आल्यानंतर मॅच मध्ये पकड निर्माण केली होती, पण अखेर मात्र रुणाल म्हात्रेचा षटकार आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय संग्राम रनावरे. एक वेगवान तेज तरार गोलंदाज म्हणून त्या गोलंदाजीची ओळख आहे. हार्दिक पांड्याचा नेट बॉलर म्हणून, सूर्यकुमार यादवला देखील नेट बॉलर म्हणून रिलायन्स स्टेडियम मध्ये हा गोलंदाजी करताना अनेक वेळा पाहिला. मॅच होते सुरुवात. पहिला बॉल पडल्यानंतर पाहू शकाल कुलबा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. ऑप्शनवर 12 ठेवला गेला. वेगवान गोलंदाजाची ही खेळपट्टी आहे मी म्हणेन प्रदीप सर, कारण की आज सकाळपासून आपण पाहिलं प्रत्येक वेगवान गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. पहिल्या ओव्हरसाठी आपण जर पाहिलं तर संग्राम रनावरे, इथे देखील टायमिंग होऊ शकला नाही. बॅटच्या इनर एजला लागतोय चेंडू, जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून येईल तोपर्यंत सिंगल मिळते. पहिला 2 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या आकड्यावर. पहिली धाव सिद्धू कोळीच्या बॅट मधून. संग्राम रनावरे महाविकास आघाडी जे निलेश चंदू पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा होती त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज आणि गोलंदाज फलंदाजासाठी बाईक होती, त्यामध्ये गोलंदाजाची पारितोषिकाची बाईक या गोलंदाजाने पटकवली होती. इथे बॅटची एज विनायक झेंडेला परतावा लागेल. पहिली सफलता मिळते गोलंदाज संग्राम रनावरेला. पहिला धक्का लागतोय आणि प्रियदर्शनी बेलापूर टीमचा पहिला आघाडी तंबूच्या दिशेने रवाना होत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेला आणि बॅटची इनर एज कॉट बिहाइंड. खूप चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज विनायक झेंडे 0वर परतलाय. सुरुवात खराब झाली आहे मी तर म्हणेन. पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त एक गडी बाद. विघ्नेश, जिस तरह से आपने बात इस गेंदबाज के बारे में छेड़ी है कि संग्राम नरावरे अगर हार्दिक पांड्या और सूर्य कुमार यादव जैसे दिग्गज अंतर्राष्ट्रीय खिलाड़ियों को गेंदबाजी करते हैं नेट्स पे, तो इनसे इन्होंने बहुत कुछ सीखा है. देखिए पहली 2 गेंदें इन्होंने स्टंप के अंदर फेंकी थी और अंतिम जो गेंद जिसके ऊपर विनायक झेंडे का विकेट उन्होंने प्राप्त किया, ये गेंद ऑफ स्टंप के अंदर टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई आउट स्विंग गेंद थी और अपने जगह पे खड़े खड़े खेलने का प्रयास किया था विनायक झेंडे ने और यहाँ पे आउट होके वापिस चले गए. इस तरीके से अपनी जो यहाँ पे जो कुछ भी सीखा है वो सब कुछ दाव पे लगाते हुए यहाँ पे संग्राम नरावरे नजर आ रहे हैं. विघ्नेश, खूप चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर साहिल विनोद दिवेकर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रिन्स ऑफ बेलापूर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. शालेय जीवनामध्ये लेदर क्रिकेटचे धडे खेळ, त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ॲज अ बॅटर म्हणून आला आणि बघता बघता बेलापूर टीमची अगदी बॅटिंग लाईनअप सांभाळण्यासाठी या खेळाडूचं भरपूर प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन आहे. साहिल विनोद दिवेकर, एक लेगेसी आहे दिवेकर फॅमिलीची जी क्रिकेटची, ती देखील आजपर्यंत जोपासली जाते साहिल दिवेकरच्या माध्यमातून आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी राहिली आहे. ऑन दी अप खेळला, फटका चांगला आहे. टायमिंग पाहावा लागेल. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. या मॅचचा पहिला मॅक्सिमम साहिल दिवेकरच्या बॅटमधून षटकार. लेंथ बॉल, मागचे बॉल पाहिले तर ऑफस्टंपवर किंवा काहीशे मागे ठेवले होते, पण हा लेंथ बॉल होता, अगदी रडार मध्ये बॉल होता. काय म्हणाल प्रदीप सर? बिल्कुल, साहिल दिवेकर को मैंने कई मर्तबा देखा है क्रिकेट के मैदान में बिल्कुल मेरिट के ऊपर बल्लेबाजी करते हैं और आज देखिए कोई जल्दबाजी नहीं कर रहे. आते आते उन्होंने यहाँ पे सिक्सर जड़ दिया है और अपने इरादे यहाँ पे जाहिर किए हैं. पहिला षटकार आलाय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेतलाय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 वर 1 गडी बाद प्रियदर्शनी बेलापूर. सुरुवात खडतळ आहे, सुरुवात थोडीशी अडखळीत आहे. काय म्हणाल सर?
बिल्कुल थोड़ी सी धीमी शुरुआत निश्चित रूप से, क्योंकि विनायक झंडे जैसे एक हरपनमौला खिलाड़ी को जल्दी सस्ते में यहाँ पे गवा दिया है अगर देखा जाए तो प्रियदर्शनी बेलापुर टीम ने। और इसका सारा श्रेय जो है ये गेंदबाज संग्राम रनौरे को जाता है, जिन्होंने काफी बेहतरीन घातक गेंदबाजी की और एक सेंध लगा दी है। काफी बड़े ऑलराउंडर को उन्होंने यहाँ पे डगआउट की राह दिखाई है। और देखते हैं अब आने वाले जो 18 गेंद है इसमें किस तरीके की बल्लेबाजी करने में सफल हो पाते हैं प्रियदर्शनी बेलापुर के बल्लेबाज। अगर देखा जाए तो साहिल दुबेकर, जिस तरीके से आपने बात छेड़ी, और बिल्कुल मेरिट पे बल्लेबाजी करते हैं, उनका टांस काफी अच्छा है। खिलाड़ी की पहचान उसके टांस से होती है और बहुत ही उम्दा खिलाड़ी। जिस तरीके से विघ्नेश आपने वे बल्लेबाजी के लिए मैदान में आए, आपने कहा कि लेदर क्रिकेट बखूबी खेलते, उसी तरह से टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेट, बहुत बड़ा क्रिकेट का खिलाड़ी है ये, इसमें कोई संदेह नहीं है। षटक क्रमांक दुसरं यश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, पहिलाच बॉल लाईन खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. सिद्धू कोळी फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाला आहे. नुकतीच बेलापूर प्रीमियर लीग देखील पाहायला मिळाली. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा देखील पाहायला मिळाली. आमचे परममित्र रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही खेळाडू जर पाहिले तर ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसले आपल्या टीमसाठी. आणि रबर बॉल स्पर्धेमध्ये किंवा टेनिस बॉल स्पर्धेमध्ये प्रियदर्शनी बेलापूर टीमने चमकदारी कामगिरी केली. पुन्हा एकदा लगातार तिसरा व्हाईट बॉल. चांगलं षटक, मागचं षटक खूप चांगलं होतं, पण त्याला सातत्यपूर्वक चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या लाईन अँड लेंथने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. यश पाटील या चुका करतोय, अतिरिक्त वेग धारण करण्यासाठी हा प्रयत्न करतोय, पण लाईन अँड लेंथवर नियंत्रण नाहीये. अचूकता, भेदकता असणं गरजेचं आहे. षटक क्रमांक दुसरं हाताळत असताना फुललेंचा चेंडू आहे, ज्युसी फुल टॉस वर येतोय, एक चांगला स्ट्रोक सिद्धू कोळीच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक लाजबाब स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार. षटकार, पहिला षटकार सिद्धूच्या बॅट मधून, ज्युसी फुल टॉस. खराब गोलंदाजी, काय म्हणाल प्रदीप सर? बिल्कुल पहली 3 गेंदें अगर देखा जाए तो वाइड फेंकी थी गेंदबाज यश पाटिल जी ने, और इसकी वजह से ये जो गेंद थी ये थोड़ी सी धीमी रफ्तार से उन्होंने गेंद को फेंका था और ये गेंद बिल्कुल फुल टॉस चली गई और उसको तान दिया लॉन्ग ऑन के ऊपर से बल्लेबाज सिद्धू कोहली ने, और 6 रन यहाँ पे प्राप्त किए थे। कि कोई भी गेंदबाज जब गेंदबाजी करता है सैंडी विघ्नेश, तब उसका रुदम अच्छा होना चाहिए। थोड़ा सा यहाँ पे रुदम लड़खड़ा गया है अगर देखा जाए तो यश पाटिल जी का। पुढचा बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल, सुपर स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अख्खूट टप्प्याच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं जात आहे. ज्या धावा कुठेतरी थांबल्या होत्या त्या धावांना आता वेग आलाय आणि त्याचं माध्यम आहे सिद्धू कोळी, जो आक्रमक आहे, जो अटॅकिंग क्रिकेट खेळतोय आणि पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करतोय. माणसाच्या मनामध्ये 2 घोडे धावत असतात, एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह. ज्या घोड्याला आपण जास्त खुराक देतो ना तो घोडा जास्त धावतो. त्यामुळे पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग इथे सुरू आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, ऑर्डिश लॉंग ऑन रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मी इथे धावांचा वेग वाढलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या, पण या ओव्हरच्या 3 बॉल मध्ये आतापर्यंत 16 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 22, 24 आकड्यावर 24 धावा फलकावर लागलेत. साहिल दिवेकर स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय. इथे फटका ऑन साइडला ऑन ड्राय केलाय, अगदी ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साइडला लगवला जातोय आणि वेकेंट एरिया मध्ये, गॅप मध्ये साहिल दिवेकरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा. क्या बल्लेबाजी कर रहे हैं साहिल दिवेकर, बहुत ही उम्दा। बिल्कुल यहाँ पे फील्ड को खेल रहे हैं साहिल दिवेकर, जिस तरीके से बिल्कुल बीचों बीच गेंद उनके बल्ले से लग रही है और जहां पे गैप है उस दरमियान वे गेंद को खेल रहे हैं। इनसाइड आउट, व्हाट अ शॉट, लाजबाब स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रिन्स ऑफ बेलापूर साहिल विनोद दिवेकरच्या बॅट मधून आसमानी टोला. सुपर बॅटिंग. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट मध्ये आपली धमक, आपली चमक आणि आपली ओळख दाखवत असताना साहिल दिवेकर या मॅच मध्ये सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 आकड्यावर, 34. मॅचची एज, चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते
अखेर षटक क्रमांक संपला गेले दुसरं. 2 षटकांचा खेस संपलाय. तब्बल 27 धावा खर्च केलेत या षटकामध्ये आणि टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर. काफी महंगे साबित हुए यहाँ पे यश पाटिल और उसका पूरा खामियाजा उनके टीम को यहाँ पे भुगतना पड़ा है, इस पे कोई दो राय नहीं है। पिछले 2 वर्षों को अगर देखा जाए, नवी मुंबई क्रिकेट को अगर देखा जाए तो पिछले 2 वर्ष में प्रियदर्शनी बेलापुर के टीम ने काफी बेहतरीन उम्दा प्रदर्शन किया है और इसका सारा श्रेय उनकी ये जो युवा टीम है इस टीम को जाता है। एक से बढ़ के धुरंधर खिलाड़ी इस टीम के पास है और काफी बेहतरीन अंदाज में ये क्रिकेट खेल रहे हैं मैदान के बीच में। बेलापूर टीमची हीच खासियत आहे. कोणी मोठं नाव असं म्हणता येणार नाही या टीम मध्ये, पण या टीमने ज्या पद्धतीने कन्सिस्टंट परफॉर्मन्स ठेवलाय या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, ती रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असो, प्रत्येक स्पर्धा खेळण्यासाठी बेलापूर टीम मैदानामध्ये उतरतोय आणि प्रत्येक स्पर्धा खेळण्याचा प्रयत्न हा संघ करतोय. त्यामुळेच अनेक पराभव झाल्या स्पर्धा, पण त्यानंतर मात्र चुका आणि शिका, पराभवातून बऱ्याच गोष्टी शिकता येतात आणि ते शिकले बेलापूर टीमने आणि भल्या भल्या संघाला पराभूत करण्याची क्षमता या बेलापूर टीम मध्ये देखील आहे. पण आज या मैदानामध्ये खेळत असताना सिद्धू कोळी आणि साहिल दिवेकर अफलातून खेळ करतात. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना मुनीश पाटील येतोय. यावेळेस डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने वेगवान स्ट्रोक लगावला जातोय. सिद्धू कोळीच्या बॅट मधून समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. टीमची धावसंख्या 39. धावा होत्या कुठे आणि धावा आल्या कुठे. 8 धावा फक्त शेवटच्या पहिल्या ओव्हर मध्ये होत्या आणि एक गडी बाद झाला होता. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये देखील कमी धावा पाहायला मिळतील, पण काय दमदार बॅटिंग सुरू आहे. आणखीन एक मोठा फटका लगावला जातोय. लाजबाब स्ट्रोक, लाजबाब टायमिंग आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. संग्राम रनवरीच्या माध्यमातून झेल पकडला जातो आणि सिद्धू कोळीला परतावा लागेल. एक फास्टेस्ट अँड फ्युरियस बॅटिंग करत असताना सिद्धू कोळी परतलाय. दुसरा धक्का लागतोय प्रियदर्शनी बेलापूर टीमला 39 या आकड्यावर. नऊ चेंडूचा खेळ बाकी आहे. सिद्धू कोळी परतलाय. बघा, विनायक झेंडे अष्टपैलू खेळाडू आहे. सिद्धू कोळी अष्टपैलू खेळाडू आहे. साहिल विनोद दिवेकर अष्टपैलू खेळाडू आहे. आता मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील ठाकूर आला, तो देखील अष्टपैलू खेळाडू आहे. म्हणजेच या सगळ्याच अष्टपैलू खेळाडूंची अगदी ही टीम भरणा असलेला हा संघ आहे. इथे पहिलाच बॉल फेस करत असताना शॉट इथे पुल करण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेतला. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर. वापसी करावी लागेल मुनीश पाटीलला. वेगवान गोलंदाज आहे. मुनीश पाटिल की मैं यहाँ पे सराहना करना चाहूंगा. अभी भी 2 गेंदें आनी शेष है किशोर. काफी बेहतरीन उम्दा गेंदबाजी कर रहे हैं. अनुशासन उनके गेंदबाजी में यहाँ पे नजर आ रहा है, क्योंकि यश पाटिल ने इससे पहले ओवर में 27 रन खर्च किए थे. सुपर बॉल ऑफ स्टंपवर मारा. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. थोडासा चेंडू बाउन्स झाला आणि डॉट बॉलची सांगता होती. ही वापसी करणं गरजेचं होतं, कमबॅक करणं गरजेचं होतं. ते मुनीश पाटील या ओव्हर मध्ये करतोय उत्कर्ष दिवा टीम साठी. पुढचा बॉल, शेवटच्या बॉलवर पुलचा फटका. मिड विकेट रिजन हा सर्वात कमी भागाचा षटकार आहे आणि त्याच रिजन मध्ये षटकार लगवलाय. स्वप्नील ठाकूरच्या बॅट मधून अखेरच्या बॉलवर येतो षटकार. टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 गडी बाद. 46-46 आकड्यावर. म्हणजेच 15ची सरासरी, त्यापेक्षाही धावा येथे उभारल्यात. 15.33 सरासरीने सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा होतील ते पाहणं इम्पॉर्टंट आहे. पण ही सुरुवात आणि 3 ओव्हरच्या खेळाबद्दल प्रदीप सर काय सांगाल? बिल्कुल बहुत ही उम्दा क्रिकेट यहाँ पे खेला है प्रियदर्शनी बेलापुर के टीम ने. हालांकि यहाँ पे अगर देखा जाए तो यश पाटिल के दूसरे ओवर में जो 27 रन यहाँ पे मुकम्मल किए थे प्रियदर्शनी बेलापुर के बल्लेबाजों ने, ये एक टर्निंग पॉइंट रहा है इस मैच का. अगर देखा जाए तो इस पारी का उसके ऊपर हमला बोलने के बाद अब काफ़ी अच्छी परिस्थितियाँ नज़र आ रही है प्रियदर्शनी बेलापुर टीम के लिए. अंतिम ओवर फेंकने के लिए यहाँ पे राहुल साल्वी को तलब किया जा रहा है.
उंचपुर आणि वेगवान गोलंदाज राहुल साळवी एक्सपिरियन्स मॅन आहे. नेक्स्ट मॅच टॉस साठी मी मच्छिंद्र स्मृती दारावे आणि कोळशेत 11 कोळशे टीम चला रिपोर्टिंग करा आणि टॉस केला जाईल लक्षात घ्या. नेक्स्ट मॅचचा टॉस आणखी एक फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळेल. साहिल दिवेकर यावेळेस फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, इट्स आउट ऑफ द ग्राउंड. साहिल दिवेकरच्या बॅट मधून येतोय लाजबाब स्ट्रोक. आक्रमण केलं जात आहे, अटॅक केलं जात आहे साहिल दिवेकरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 6 ने मुसंडी मारतीये, जाऊन पोहोचतीये 52 या आकड्यावर. सुपर बॅटिंग आतापर्यंत साहिल दिवेकरच्या बॅट मधून 3 षटकार आलेत, एक चौकार देखील आलाय. साहिल दिवेकर देखिए कितने जल्दी हरकत में आ जाते हैं सैंडी विघ्नेश. देखिए अगर देखा जाए तो राहुल सालवी गेंदबाजी कर रहे हैं, उनकी कदकाठी देखने के बाद ऐसा नजारा नजर आता है कि दूसरे माले से गेंद नीचे की तरफ आती है. इतने ऊंचे लंबे कदकाठी के हुए हैं, लेकिन ये गेंद देखिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, कोई खराब गेंद नहीं थी, लेकिन कितने जल्दी हरकत में आ गए और गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर से लॉफ्ट कर दिया साहिल दिवेकर ने 6 रनों के लिए. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. साहिल दिवेकर आक्रमण करत असताना वैयक्तिक 24 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर. 52 धावा दाखल करायला लागलीत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडूला अगदी आक्रमण केलं आणि षटकार लगवला. साहिल दिवेकर वर्सेस राहुल साळवी ही बॅटल, ही कॉन्टेस्ट एक्सपिरियन्स वर्सेस यंगस्टार ही बॅटल पाहायला मिळते. ऑफस्टंपवर मारा केला जातोय. अंपायर आमच्या दिशेने वळलेत, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 53 या आकड्यावर. ऑफस्टंपवर मारा चहोय बाजूने फटकेबाजी करणारा खेळाडू म्हणजे साहिल दिवेकर. यावेळी देखील पुलचा फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि खूप चांगला झेल अक्षय शेट्टीच्या माध्यमातून झेलला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. साहिल बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का लागतोय टीमला. फलंदाज साहिल आपल्या टीमसाठी 24 धावांचं योगदान करून तो परतला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 53 या आकड्यावर. विघ्नेश, एक ओवर अगर देखा जाए यश पाटिल जी ने जो फेंका था उसके विपरीत अगर देखा जाए तो अच्छा गेंदबाजी का प्रदर्शन किया है उत्कर्ष दीवा के टीम ने, लेकिन एक ओवर जो खराब हुआ था 27 रन उसमें ठोके गए थे, उसकी वजह से यहाँ से थोड़ा गड़बड़ा गया है अगर देखा जाए तो उत्कर्ष दीवा का गेंदबाजी का क्रम. लेकिन यहाँ पे राहुल सालवी काफी अच्छी नबीतुली गेंदबाजी कर रहे हैं और साहिल दिवेकर जैसा एक बेशकीमती विकेट उन्होंने यहाँ पे प्राप्त किया है और अपनी टीम को इस प्रतियोगिता में वापस लाया है. विघ्नेश, डेफिनेटली जो मोमेंटो होता तो शिफ्ट झालाय कुठेतरी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या फक्त 8 धावा, जे संग्राम रनवणेने हाताळलं होतं, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये यश पाटीलने 27 धावा खर्च केलेत. नवीन बॅटर ऋषी म्हात्रे आलाय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला असताना डॉट बॉलची सांगता होती. वास्तविक पाहता राहुल साळवीने दुसरी किंवा तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं गरजेचं होतं, कारण की एक्सपिरियन्स होता, अजूनच प्रेशर आणता आलं असतं. पण यश पाटीलच्या षटकामध्ये कुठेतरी मॅच फिरली असं मी म्हणेन. अजूनही दुसरा डाव बाकी आहे. शेवटचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे देखील मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. एक धाव फार महत्वाची आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 55 या आकड्यावर. 55. 2 बॉलचा के बाकी. एखादा षटकार आला तर 60+ धावा होतील आणि 60+ धावा करणं इतकं सोपं नसेल. आज सीझन करताना देखील प्रत्येक टीमला स्ट्रगल करावा लागला. पुन्हा एकदा खडे खेळण्याचा प्रयत्न करत होता. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये हार्ड लेन्स चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाहेर निघाला. चला कोळशे टीमचा कॅप्टन आला. मच्छिंद्र स्मृती दारावे टीमचा कॅप्टन प्लीज या. सचिन नाईक. इथे देखील मोठा फटका लगावला जातोय. ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आणि त्याच दरम्यान आपण पाहू शकाल प्रसिद्ध उद्योजक आणि क्रिकेटचे निस्सम चाहते ट्रायडेंट फार्मचे जे प्रोप्रायटर आहेत आणि आमच्या सारख्या समालोचकांना नेहमीच आमच्या पाठीवर थाप देणारे
सुरेश राणा अंकल यांचं आगमन झालंय. वेलकम अंकल, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 61 या आकड्यावर आणि 62 धावांचे टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना प्रियदर्शनी बेलापूर टीम कडून. चला, टॉस केला जाईल. सुरेश राणा अंकल, इनके शुभ हाथों से नेक्स्ट मैच का टॉस किया जाएगा. क्रिकेट साठी भरपूर योगदान. ट्रायडेंट नवी मुंबई हा संघ गेली अनेक वर्ष खुल्या गटातील संघ खेळताना दिसला. युनायटेड स्पोर्ट्सची खऱ्या अर्थानं ज्याने सुरुवात केली आणि त्यांचे शुभ हस्ते केलं जाईल टॉस. आणि कोळशी टीम कॅप्टनने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सचिन, बॅटिंग तुम्हाला करायची आहे. सचिन हिराजी नाईक या नवी मुंबईचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आणि धारावी टीमचा संघनायक. काय क्रिकेट, काय खेळ केला सचिन नाईकने. नुकतीच 40+ महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्याने जिंकली. वन सोल्युशन 48 या टीम कडून. आणि काय सेलिब्रेशन सँडी सर पाहायला मिळालं. त्या सेलिब्रेशन मध्ये मी नव्हतो, पण ते सेलिब्रेशन फॅमिली गेट टुगेदर करण्यात आला. आणि सचिन नाईक यांची पत्नीने देखील वक्तव्य केलं की पहिल्यांदाच क्रिकेटच्या फॅमिलीचा गेट टुगेदर आम्हाला पाहायला मिळाला. पण तुम्हाला गेट टुगेदर जर पाहायचा असेल तर युनायटेड स्पोर्ट्सच्या माध्यमातून जो गेट टुगेदर होतो तो पहा. आणि सुरेशजी राणा जे अंकल आहेत, जे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून युनायटेडच्या सगळ्याच फॅमिलीला एकत्र करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातोय. नुसतं क्रिकेट पुरता, व्हॉट्सअप पुरता नाही आहे, पण आपल्या फॅमिलीचा ऋणानुबंध असाच कायम राहण्यासाठी युनायटेड फॅमिलीने मोठमोठे इव्हेंट केले आणि त्यासाठी मला नेहमीच त्यांच्या माध्यमातून निमंत्रण केलं जातं. त्याबद्दल मी त्यांचा देखील आभार मानतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला सुरुवात होईल. 62 धावांचं टार्गेट आहे. चला प्लीज, उत्कर्ष दिवा टीम, रिक्वेस्ट आहे, ऑलरेडी तुमच्या कडून भरपूर उशीर करण्यात आलाय. आपण यजमान संघात, याच गावातील संघात आपल्या माध्यमातून उशीर होऊ नये यासाठी मी विनंती करतोय. सर, 62 धावांचं टार्गेट आहे. कशा पद्धतीने टार्गेटकडे पाहताय? चेसी बेल आहे किंवा बॅटिंग करत असताना उत्कर्ष दिवा टीमला काय करावं लागेल या मैच में? पहली गेंद से उत्कर्ष दिवा टीम को यहाँ पे आक्रामक रुख इख्तियार करना होगा, क्योंकि आक्रामकता ही सबसे बड़ा यहाँ पे प्लस पॉइंट है. अगर आक्रामक रुख अख्तियार करते तो बहुत कुछ यहाँ पे 2 ओवरों में ही यहाँ पे पता चल जाएगा कि किस तरीके के प्रदर्शन यहाँ पे करने में सफल हो पाती है उत्कर्ष दिवा की टीम. विघ्नेश, आदरणीय मशहूर उद्योगपति सुरेश जी राणा सर जी का यहाँ पे आगमन हुआ है. सैंडी, पिछले वर्ष अगर देखा जाए जिस तरीके से यूनाइटेड फैमिली के बारे में यहाँ पे बात छेड़ रहे थे विघ्नेश, तो पिछले वर्ष सुंदर वादियों में ले गए थे उत्तराखंड के संपूर्ण अपने टीम को, अपने सहकारियों को आदरणीय सुरेश जी राणा सर ने सुंदर वादियों की सैर करवाई है. तो ये बहुत बड़ी बात है. और कोई मामूली से रेस्टोरेंट में नहीं रुके हुए थे, हर जगह में बड़े बड़े रिसोर्ट में उनका हॉल था. तो इससे पता चलता है आदरणीय सुरेश जी राणा सर कितना दिलदार व्यक्तिमत्व है. क्रिकेट के लिए आदरणीय सुरेश जी राणा सर ने बहुत कुछ दिया है. पिछले वर्ष लिगामेंट इंजरी हुई थी उनको, इसलिए थोड़े से क्रिकेट से दूर रहे, लेकिन जैसे ही वे ठीक ठाक महसूस करने लगे, यहाँ पे पास में ही सेक्टर 9 में एक मैदान है जहाँ पे यूनाइटेड के सारे खिलाड़ी सुबह 7 बजे से आपको 9 बजे तक क्रिकेट का अभ्यास करते हुए नजर आते हैं. और अगर देखा जाए क्रिकेट में तो कई सारे क्रिकेट खिलाड़ियों का चूल्हा जलाने का काम आदरणीय सुरेश जी राणा सर ने किया है. इसलिए आदरणीय मशहूर उद्योगपति सुरेश जी राणा सर की जितनी भी सराहना करी जाए विघ्नेश उतनी कम है. चला, मॅचच्या दिशेने जाऊया. सलामीची जोडी यश पाटील आणि विराज मडवी पाहायला मिळते. पहिलाच बॉल टॉपेज लागली होती, चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. साहिल दिवेकर गोलंदाजीसाठी तैनात झाला. पहिली ओव्हर, 62 धावांचं टार्गेट आहे. एक भलं मोठं टार्गेट. हे टार्गेट पार करण्यासाठी ज्या पद्धतीने समालोचन क्षेत्रातील सम्राट रेडिओ जॉकी प्रदीप बिचारे सरांनी उल्लेख केला होता की पहिल्या बॉल पासून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. या तंत्राचा, या मंत्राचा वापर करून फलंदाजी करावी लागेल. यश पाटीलकडे क्षमता आहे. गोलंदाजीमध्ये चुका झाल्या, पण आता चुकांमधून शिकावं लागेल. इथे फटका पाहू शकाल. व्हॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय.
यश पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिला धमाका, चेंडू सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार। विघ्नेश अपना जो दूसरा ओवर था ये भुनाना चाहेंगे यहाँ पे यश पाटिल। और देखिए एक खिलाड़ी जब मन में ठान लेता है कि मुझे जाके कुछ ना कुछ मेरे टीम के लिए करना है, सब कुछ भुना के अपना काम बखूबी निभा रहे मैदान के बीच में यश पाटिल। इथे देखील मोठा फटका लगवला जातोय, आणखीन एका टप्प्याच्या बॉलवर लगातारचा दुसरा, यश पाटीलला येतंय दुसरं यश। सुपर बॅटिंग, आता आक्रमण करायला सुरुवात केली, अभी नहीं तो कभी नहीं। आता यश पाटीलने आपले दमखम दाखवायला सुरुवात केली। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर। 12 धावा, 13 धावा दाखल करावी लागली, अशीच फटकेबाजी करावी लागेल या मॅच मध्ये। साहिल दिवेकर च्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय, आक्रमण केलं जात आहे, पॉजिटिव इंटेंट। विघ्नेश साउथ सोनार की एक लोहार की जो कहलावा है उसके ऊपर बिल्कुल खरे उतरते हुए यश पाटिल यहाँ पे नजर आ रहे हैं। सेनापति के ऊपर हमला बोल दिया है, यानी कि साहिल दिवेकर एक बेहतरीन उम्दा खिलाड़ी है इस प्रियदर्शनी बेलापुर टीम के, उनके ऊपर हमला। इस मर्तबा काफी अच्छी गेंद थी, सबमरीन डिलीवरी, ऑफ स्टंप पे टप्पा खाने के बाद बिल्कुल सीधी गेंद निकलती हुई। क्रिकेट की परिभाषा में इस गेंद को बिल्कुल आम गेंद कहा जाता है। वही साहिल दिवेकर दाहिने हाथ से ओवर द विकेट। विघ्नेश डाउन द लेग साइड, अंपायरचा कॉल येतोय, वाईड बॉल। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर। एक तेरे तो एक मेरी, टिट फॉर टॅट, जसं तसं उत्तर पाहायला मिळते। षटकार लगवल्यानंतर डॉट बॉल देखील येते आणि डॉट बॉलचे पर्सेंटेज बेलापूर टीम कडून वाढवावे लागतील। ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय, टायमिंग होऊ शकला नाही। क्षेत्ररक्षक विनायक झेंडे वेगाने येईल, एकाच धावावर समाधान मानावं लागेल। कुठेतरी वापसी करत असताना पहिल्या 3 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या, पण नंतरच्या 2 बॉलवर फक्त 2 धावा खर्च झाल्यात। हे वापसी करणं गरजेचं आहे, कमबॅक करणं गरजेचं आहे। शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे। अखेर बाउन्सरचा चेंडू पाहायला मिळते, अंपायरचा सिग्नल येते वाईड बॉल आणि एक धाव मात्र मिळते। 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद देखील देण्यात आली अंपायरच्या माध्यमातून। 62 धावांचे टार्गेट आहे, हे टार्गेट मोठं आहे, तुम्ही स्वप्न देखील मोठे ठेवावं लागतील। आणि काय घडलं, चेंडू हातातून निसटलाय, डेड बॉलचा इशारा बघा प्रशांत जरा सांभाळून। यही मजा है विघ्नेश बारिश के क्रिकेट का, इसीलिए आयोजक बारिश में क्रिकेट का आयोजन करता है। रबर बॉल से ये क्रिकेट प्रतियोगिता खेली जाती है, रंग बिरंगी बल्ले, देखिए छोटे कपड़े, बहुत कुछ है इस प्रतियोगिता में। आणि अखेरच्या बॉलवर चेंज ऑफ पेसला रीड करत असताना फेकून दिला सीमारेषे पलीकडे। 6 धावांसाठी षटकार। पहिल्या ओव्हरचा केस संपलाय, टीमची धावसंख्या 22 आकड्यावर। सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग करत असताना 15 पेक्षा जास्त सरासरी हवी आहे, पण आता टीमची धावसंख्या 22 वर। पलटवार केलाय मी तर म्हणेन उत्कर्ष दिवा टीमच्या बॅटरने। 62 धावांचा टार्गेट आहे, आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे। बिल्कुल, मैंने जिस तरीके से बात छेड़ी थी विघ्नेश की, पहले गेंद से ही आक्रामक रूप यहाँ पे अख्तियार करना होगा और उसी के अनुसार यहाँ पे उत्कर्ष दिवा के बल्लेबाज मैदान के बीच में बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। एक अच्छी साझेदारी मैदान के बीच में पनप रही है और जिस तरीके से साहिल दिवेकर के ऊपर यहाँ पे हमला बोल दिया था दोनों आरंभिक बल्लेबाजी ने, यश पाटिल और विराज मडवी जी ने, काफी अच्छी सराहनीय बल्लेबाजी दोनों भी बल्लेबाज यहाँ पे करते हुए नजर आ रहे हैं। जिस तरीके से आपने बात छेड़ी कि 15 रनों के औसत से रन मुकम्मल करने, लेकिन यहाँ पे अगर देखा जाए तो 22 रनों के औसत से यहाँ पे रन मुकम्मल कर रहे ये दोनों भी उत्कर्ष मित्रमंडल दिवा के बल्लेबाज। 22 धावा पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, आता 18 बॉल मध्ये 40 धावा करायचे आहेत। विनायक झेंडे गोलंदाजी ट्रॅकवर ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलाय। पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये, बघा मिड विकेट आणि ऑन साइडला मारण्यासाठी जाणला जातोय यश पाटील। क्षमता आहे, एबिलिटी आहे। पुन्हा एकदा प्लेन मिस, डॉट बॉलची सांगता, लगातारच्या 2 डॉट बॉल इथे प्रेशर मध्ये किंवा अडचणीमध्ये आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला। 2 डॉट बॉल येत आहे, वापसी करणं गरजेचं आहे, कमबॅक करणं गरजेचं आहे। विनायक झेंडे उंच पुरा गोलंदाज आहे, खांद्याचा वापर करतोय आणि पहिल्या 2 बॉल डॉट बॉल येत असताना
खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय थ्रू द कव्हर. चेंडू सीमारेषी पलीकडे, अंपायरचा इशारा येतोय साठी. षटकार. लाजबाब स्ट्रोक. यश पाटीलच्या बॅट मधून ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अखूट टप्प्याचा बॉल आणि त्या बॉलला पाठवून दिलाय कव्हर रिजन मध्ये. कव्हर मध्ये क्लेवर स्ट्रोक. यश पाटीलच्या बॅट मधून षटकार. ऑडा बॅटिंग. टीमची धावसंख्या 28. बाउन्सर चेंडू पाहायला मिळतोय. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. दबाव दबाव, प्रेशर. गोलंदाजी करत असताना गोलंदाजावर जो प्रेशर येतोय ना, तो प्रेशर हँडल करणं फार महत्वाचं आहे. आणि या मॅच मध्ये दोन्ही बॅटर विराज मडवी आणि यश पाटील हावी होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना फुललेंचा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषी पलीकडे. यश पाटीलच्या बॅट मधून येतोय लोअर फुल टॉस. चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट लगवत असताना 4 धावासाठी चौकार. क्या स्ट्रोक सजाया था विघ्नेश. ऑन द टोस गेंद को खेला, जैसे ही गेंद बल्ले से लगी स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में लंबा फासला, उसके बीच में गेंद बंदूक की गोली की तरह 4 रनों के लिए. और ये देखिए क्या नजाकत है बल्ले की. इस बार गेंद को कवर पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है और ये 4 रन. सुपर बॅटिंग. यश पाटील मैदानाच्या आतमध्ये बरसलाय, तुटून पडलाय. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढत असताना जाऊन पोहोचलीये 37 ऑन स्कोर बोर्ड. वैयक्तिक 27 आकड्यावर खेळतोय. 9 बॉल 27 धावा. आज ओमी केणीने 12 बॉल मध्ये अर्धशतक झळकवलं. तब्बल 71 धावांची झंझावात खेळ केली. आता या मॅच मध्ये याच दिवानगरीचा यश पाटील देखील बरसलाय. व्हाईट बॉलचा इशारा. पहिले 2 डॉट बॉल, पण नंतरच्या 3 चेंडू मध्ये विनायक झेंडे हा खर्चिक ठरलाय. तब्बल 16 धावा खर्च केल्या 3 बॉल मध्ये. विघ्नेश सराया उसको ही जाता है, तारीफ उसकी की जाती है सैंडी, जो सब कुछ भुना के बहुत ही उम्दा खेल का प्रदर्शन करता है. यश पाटिल क्या लाजवाब क्रिकेट खेल रहे हैं. 27 रन निश्चित रूप से उन्होंने खर्च किए थे जब वे गेंदबाजी के लिए आए थे, लेकिन उसकी भरपाई उन्होंने अपने बल्लेबाजी से यहाँ पे करके दिखाई है. विघ्नेश 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 आकड्यावर, 39 आकड्यावर. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये अजूनही करायचे तब्बल 23 धावा. 12 चेंडू 23 धावा. आव्हान मोठं होतं. 62 धावांचं टार्गेट इतकं सोपं टार्गेट नव्हतं, पण पहिल्या ओव्हर पासून काय बॅटिंग सुरू आहे. साहिल दिवेकरच्या पहिल्या ओव्हर मध्ये खर्चिक धावा आल्या, 22 धावा आल्या आणि या ओव्हर मध्ये देखील जर पाहिलं तर तब्बल 17 धावा खर्च केल्या. म्हणजे दोन्ही ओव्हर मध्ये खर्चिक गोलंदाजी केली प्रदर्शनी बेलापूर टीम कडून. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 23 धावा करायचे. एखादा चांगला स्पेल, एखादी चांगली ओव्हर मात्र मॅच मध्ये वापसी करून देईल, पण आता ती ओव्हर हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक 2025 चा रबर बॉल क्रिकेटचा हे घमासान सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये मंचावर सुरेश राणा अंकल यांचं आगमन आणि त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. सचिन नाईक जे मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचे कॅप्टन आहेत. जय भवानी ग्रुप श्रीकृष्ण मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मडवी आमचे परम मित्र आणि संतोष मात्रे सँडी सर देखील पाहायला मिळतील. यावेळी देखील गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कल्पेश आला. इथे मात्र सिंगल मिळते आणि 2 धावा इथे कंप्लीट होत असताना विघ्नेश स्कोरबोर्ड की तरफ देखिए. यश पाटिल ने सारे के सारे रन यहाँ पे मुकम्मल किए. विराज मडवी केवल 6 के कुल योग पे बल्लेबाजी कर रहे हैं. इसका मतलब ये हुआ कि क्या बल्लेबाजी की है यहाँ पे. जितनी भी सराहना यश पाटिल जी की जाए उतनी कम है. आता हा सामना 1 वर्सेस 11 झालाय. यश पाटील वर्सेस प्रियदर्शनी बेलापूर. कारण की ज्या पद्धतीने एक हाती झुंज देतोय यश पाटील. सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 41 आकड्यावर, 42 आकड्यावर. 42 धावा. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 बॉल 20 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे.
बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहू शकाल. काय घडलंय, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि फलंदाजाला परतावा लागेल. आपण पाहू शकाल विराज मडवीला परतावा लागेल. पहिला गडी गारद होत असताना अगदी रिस्की सिंगल घेण्याचा प्रयत्न यश पाटीलच्या माध्यमातून करण्यात आला आणि जो सॅक्रिफाईस आहे ना ते सॅक्रिफाईस विराज मडवीने केलंय आपल्या टीम मेंबरसाठी. पहिला गडी गारद होतोय, एक गडी बाद. टीमची धावसंख्या 42 या आकड्यावर. विघ्नेश अगर पहले से तैयारी में रहते यहाँ पे अगर बल्लेबाज विराज मडवी तो एक रन यहाँ पे मुकम्मल होता, क्योंकि आपने देखा कि गोदी में लगने के बाद गेंद थोड़ी सी सामने की तरफ गई शॉट मिड ऑन के क्षेत्ररक्षक के, और यहाँ पे निकल पड़े थे रन के लिए यश पाटिल, लेकिन पूरी तरह से विराज मडवी वहाँ पे तैयार नहीं थे और इसलिए इसका खामियाजा उनको यहाँ पे भुगतना पड़ा। और एक अच्छे साझेदारी मैदान के बीच में पनक रहे थे, उस साझेदारी के ऊपर यहाँ पे ब्रेक लग गया। हा ब्रेक थ्रू फार इम्पॉर्टंट आहे. हा ब्रेक थ्रू मिळणं फार महत्वाचं होतं प्रियदर्शनी बेलापूर टीमसाठी. आता 9 बॉलचा खेळ बाकी आणि 9 बॉल मध्ये अजूनही 20 धावा करायचे आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय वैभव मडवी, वन ऑफ द अष्टपैलू खेळाडू. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि धावा करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि या मॅच मध्ये जास्तीत जास्त यश पाटीलला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. इथे मोठा फटका लगवला जातोय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? एक धाव तर कंप्लीट झाली आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, सिंगल मिळते. पण या ओव्हर मध्ये कुठेतरी कल्पेशने वापसी केली आहे प्रदीप सर. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केलेत. 8 चेंडूचा खेळ बाकी आणि 8 चेंडू मध्ये अजूनही जर पाहिलं तर 19 धावांची आवश्यकता आहे. अब देखिए जिनकी निगाहें जम चुके हैं, जिनको गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है, ये यश पाटिल को मैं तो चाहूंगा ज्यादा से ज्यादा स्ट्राइक यहाँ पे मिलनी चाहिए। इस ओवर में देखिए एक ही गेंद स्ट्राइक मिली थी यश पाटिल जी को, इसीलिए रन थोड़े से कम बने इस ओवर में। तर अंपायर सिग्नल काय देईल? यस, डेलिब्रेट चेंडू म्हणजेच चेंडू काउंट केला जाईल आणि त्यामुळेच एक चेंडू खर्च झाला. आपण पाहू शकाल या ओव्हर मध्ये काय कमबॅक केलंय, काय वापसी केली आहे. खूप चांगली गोलंदाजी सुरू आहे कल्पेश चौधरी. आपण पाहू शकाल शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर देखील डॉट बॉलची सांगता होती. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात कल्पेश चौधरीने. मॅचला कलाटणी आणणारं षटक हाताळलं गेलं. जिकडे 12 बॉल मध्ये तब्बल 22 धावांची आवश्यकता असताना आता शेवटच्या ओव्हर मध्ये 23 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या ओव्हर मध्ये आता 19 धावा करायचे आहेत. म्हणजेच पलटवार कसा केरावा हे कल्पेश चौधरीने दाखवलाय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता है प्रदीप सर. बिल्कुल, अब गेंदबाजी का जिम्मा कौन से खिलाड़ी के कंधे पर यहाँ पे दिया जाता है ये देखना यहाँ पे लाजमी होगा, क्योंकि स्ट्राइक देखिए यश पाटिल जी के पास है और यश पाटिल अपने मन ही मन में सोचते होंगे कि जो मैंने किया है मेरे गेंदबाजी में मैं उसको भुनाना चाहूँगा और मेरी टीम को एक जीत यहाँ पे दिलाना चाहूँगा। तो देखते हैं यश पाटिल किस तरीके की बल्लेबाजी यहाँ पे करने में सफल हो पाते हैं, यहाँ पे आने वाली गेंदबाजी तय करेगी। बहरहाल देखते हैं क्या कुछ होता है, लेकिन बड़ा जबरदस्त दिलचस्प मुकाबला यहाँ पे चल रहा है दोनों टीमों के दरमियान। एक तरफ है उत्कर्ष दिवा, दूसरी तरफ है प्रियदर्शनी बेलापुर। एक बेलापुर विधानसभा की टीम विघ्नेश और एक ऐरोली विधानसभा की टीम, और दोनों के दरमियान यहाँ पे कशमकश चल रही है मैदान के बीच में। बेलापूर वर्सेस दिवा, प्रियदर्शनी बेलापूर वर्सेस उत्कर्ष दिवा. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. यश पाटील ज्यांनी झंझामत केली या मॅच मध्ये. स्वप्नील ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल बॅटची एज, चेंडू जातोय थर्ड मॅन रीजन मध्ये, सिंगल मिळते. एक्के दुक्केने हा मॅच बनणार नाही, त्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागेल. या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. यश पाटीलने झंझामत केली. पहिल्या ओव्हर पासून हावी ठरला, अटॅकिंग क्रिकेट खेळले, पण हा अटॅक आता शेवटच्या ओव्हर पर्यंत करावा लागेल. 5 बॉल आणि 5 मध्ये 18 करायचे. यावेळेस फटका चांगला आहे
एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. यश पाटीलचा धमाका सुरू आहे. चेंडू सीमा रेषेपार. षटकार. लाजबाब स्ट्रोक. वडा बॅटिंग. सुपर बॅटिंग. आता इक्वेशन जर पाहिलं तर 4 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. क्या मैराथन पारी खेली है यश पाटिल जी ने, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। सैंडी विघ्नेश कई वर्षों तक ये पारी को याद किया जाएगा इस मैदान में। बिल्कुल इकलौते लड़ रहे हैं और लड़ाई लड़ रहे हैं, उन्होंने हार नहीं मानी है सैंडी। अगर देखा जाए तो 27 रन अगर कोई गेंदबाज खर्च करता है अपनी गेंदबाजी में तो उसके हौसले जो है ये पस्त हो जाएंगे, लेकिन यहाँ पे बिल्कुल भी अपने हौसलों को पस्त होने नहीं दिया है। अगर देखा जाए तो यश पाटिल जी ने क्या लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं। सिर्फ एक छोर संभाल के नहीं रखा है बल्कि एक छोर से रन मुकम्मल कर रहे, ताबड़तोड़ स्फोटक पारी यहाँ पे खेल रहे अपनी टीम उत्कर्ष दिवा के लिए। 38 आकड्यावर खेळतोय यश पाटील. टप्प्याचा बॉल. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि काय घडलंय. यश पाटीलच्या विकेटचं पतन. खूप चांगला झेल पकडला जातोय. ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून यश पाटीलची झंझावत खेळ अखेर संपली आहे. जी आशा होती उत्कर्ष दिवा टीमला विजयाची ती आता निराशाकडे वळत असताना यश पाटीलच्या झंझावत खेळीसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मॅचचा अजून निकाल बाकी आहे पण काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. 38 धावांची झंझावत खेळी करत असताना यश पाटील परतलाय. आता इक्वेशन जाऊन पोहोचले. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावा. बघा खेळ थोडासा थांबलाय तोपर्यंत आपण जाऊया सन्मानाकडे. ज्याने 40+ क्रिकेट मध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये 40+ ही एक अग्रनामांकित स्पर्धा जिंकली. सचिन हिराजी नाईक यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अगदी कॅप्टन म्हणून ओळखले जातात मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला आज नंबर 1 संघ बनवण्यामागे या सचिन हिराजी नाईकचा सिंहाचा वाटा आहे. त्या सचिन नाईक यांचा इथे सन्मान केला जातोय. प्रकाश मडवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावर केला जातोय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश राव फलंदाजीसाठी आलाय. आक्रमक अटॅकिंग क्रिकेट खेळणारा राकेश राव. इथे फटका चांगला आहे. फटका जातोय मिड विकेट रीजन मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का. येस 2 धावा आणि 2 धावाचा 3 धावांमध्ये कन्वर्ट होत असताना एक धाव फार महत्वाची आहे प्रदीप सर. इच अँड एव्हरी रन. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता है. ये जो गेंद यहाँ पे गेंदबाज फेंकेंगे 5वीं गेंद ये जीत और हार का अंतर तय करेंगे. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. क्योंकि इसके ऊपर अगर छक्का या चौका आता है तो उत्कर्ष दीवा की टीम इस प्रतियोगिता में यहाँ पे जीवित रहेगी. देखते हैं क्या कुछ होता है. राकेश राव फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. सिंगल मात्र जरूर मिळेल. 8 धावांची आवश्यकता आहे. आता 1 बॉल आणि 8 धावा. जरी षटकार लगवला तरी सामना जिंकू शकणार नाही. एक बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.